अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. अभिवादन करू आजच्या या प्रभाग क्रमांक 22, 27 आणि पलीकडचे आपले 23 या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे लोकप्रिय प्रखर हिंदुत्व मानणारे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आदरणीय नितेश राणे साहेब, त्याच पद्धतीने आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय किशोर शितोळेजी, या मंडळाचे अध्यक्ष संजय बोराडेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगेजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक आमचे सहकारी पंकज भाटसाकळेजी, शशांक विस्पुतेजी, LG गायकवाडजी, कैलाश गायकवाडजी, जयश्रीताई किवडेकर, डॉक्टर गंडे पाटील, सूर्यकांत जयबाई, प्रकाश दुर्वे, आकाश बसैये, महेश राऊत, जिल्हाध्यक्ष सन्मान्य किशोरजी शितोळेजी, मंडळाध्यक्ष सन्मान्य बोराडेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. आताच आमच्या अतुल सावेजीने विकासाचा पूर्ण पाढाच वाचला. ही महापालिकेची निवडणूक तुम्ही कमळाच्या समोर बटन दाबल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय काय परिवर्तन इथे होऊ शकतं, पाण्यापासून आणि अन्य गरजू किंवा पायाभूत सुविधांपर्यंत सगळाच विकास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात तुमच्यापर्यंत आम्ही कसा आणू शकतो, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले. आता विकास होत असताना तुमची सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे. उद्या अतुल सावेजीने 24 तास पाण्याचा प्रश्न सोडवला, चांगले रस्ते तयार केले, 24 तास वीज निर्माण केली, 2 हाताला काम दिलं, पण हिंदू म्हणून तुम्ही आपली ओळखच तिथे सांगू शकला नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग आहे का, हा विचार तुम्ही करायला पाहिजे. आमच्या देवाभाऊने काही दिवसा अगोदर जेव्हा राणेंची सभा झाली आहे आणि भरगच्च जनतेने नितेश राणे झालेली भरगच्च जनतेने प्रतिसाद दिलेला आहे, काय सांगायला? नितेश राणे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय कडवट हिंदुत्ववादी विचारसरणी असलेले नेते आहेत आणि या आमच्या भागामध्ये पण सर्व नागरिकांना राणे साहेबांची सभा व्हावी असं वाटत होतं. आज त्यांची अतिशय मोठी सभा झाली. त्या सभेला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या भागातील नागरिक हे स्वतः सगळे हिंदुत्ववादी असल्यामुळं राणे साहेबांच्या बाबतीत खूप एक अट्रॅक्शन होतं. आज त्यांना पण राणे साहेबांना ऐकून बरं वाटतं. मोठ्या प्रमाणात मतदारांनी आव्हान केलेले आहे की आम्ही कमळाला आणि खान विरुद्ध बाण असेही म्हटले आणि रचित मामूला ठाकरे सेनेने आणलेले, काय विषय? मामू भीमू तिकडं फार जमा झाले होते, खान बीन, म्हणून तर मला इकडे यावं लागलं. नाही तर मी चांगला होतो ना तिथे, पण हे सगळे मामूचे यायले, खानाचे यायले, सय्यदचे यायले, अरे कवर सहन करायचं, म्हणून मी इकडं आलो. भारतीय जनता पक्ष हा 24 कॅरेट गोल्ड जसं असतं ना, तसं प्युअर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो. उबाटा बिबाटा हे आता मामू बिमू त्यांना लखला, पण येत्या 16 तारखेला
सगळ्यांना कळेल की हे शहर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं शहर आहे आणि इथं हिंदूच राज्य करेल. काय आव्हान करतो मतदारांना? नागरिकांना एवढीच विनंती करेल की मोठ्या संख्येनं मतदान करा. पहिली निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर या महापालिकेची. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कट्टर हिंदुत्ववादी माणूसच महापौरपदाच्या खुर्चीवर बसवा आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला मतदान करा एवढीच विनंती करा. थँक्यू.